रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। कोणतीही परवानगी न घेता अथर्वनं बसमध्ये शूटिंग केल्यानं पीएमपीएमएल कडून नोटीस देण्यात आलेली आहे। या रीलमध्ये महामंडळाचा गणवेश, ई मशीन आणि बॅच यांचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा आरोप अथर्ववरती पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे। 2024च्या तुलनेमध्ये 2025 मध्ये गाड्यांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली। सर्वाधिक गाड्या मारुती सुझुकीने विकल्यात तर महिंद्रा टाटानं मोटर्सला मागे टाकत कार विक्रीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली। पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय रखडल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले। इंडिगो विमानाचा पुन्हा गोंधळ झाल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। पुण्याहून हैदराबादकडे रवाना झालेलं इंडिगोचं विमान काही कारणास्तव बंगळुरूमध्ये उतरवण्यात आलं। शिवाय बऱ्याच वेळेच्या प्रतीक्षेनंतर कोणतीच स्पष्टता न दिल्यानं इंडिगोचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये सुद्धा वाद झाला। राज्यपाल आचार्य देवव्रत नाशिक दौऱ्यावरती आहेत। यावेळी राज्यपालांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना योगाभ्यास करण्याचा मंत्र दिला। योग शिकल्यानं शरीरासोबत मनही निरोगी राहतं असं त्यांनी सांगितलं। बीडमधील ज्ञानराधा प्रकरणामध्ये ठेवीदारांना दिलासा मिळाला। विविध जिल्ह्यांमधील 27 मालमत्तांच्या जप्ती आदेशानंतर कायमस्वरूपी मान्यता मिळावी आणि तसंच मालमत्तांमधून वसूल झालेली रक्कम ठेवीदारांना सामान्यपणे मिळावी यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे। एमपीएससीच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलटून गेल्यानं त्यांच्यावरती अन्याय होत असल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आंदोलन सुद्धा केलं।